मी असं काही ऐकलेलं नाही आहे आणि असं ते करू शकत नाही, कारण की सर्वांना विश्वासात घेऊन महायुतीच्या सूत्रानुसार कृती होत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं मी कधी ऐकलेलं नाही, मला ते कधी बोललेले नाही आणि मी त्यांचा असं कुठलाही बाईट पाहिलेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, सरकारने पॅकेज घोषित केलं आहे, कसं पाहिलं? सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो की मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून जेव्हा राज्याच्या जे पाऊस झालेला आहे, याचं जो नुकसान झालेलं आहे, या नुकसानीची जी परिस्थिती आहे त्याचा विचार करता ही बाब सत्य आहे की मागील आम्ही अनेक लोकाभिमुख योजना, नमो किसान योजना, धानाला बोनस असो की भावांतर योजना असो की पीक विमा योजना असो की राज्याच्या स्वतः CM किसान योजना असो की लेक लाडकी योजना असो की लाडकी बहीण योजना असो, अशा योजनेतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना निधी दिला. आणि सर्वात महत्त्वाचं की जे 7.5 हजारपर्यंत कृषी पंपाचा जो वीज बिल माफ केलेला आहे, त्याचा अपेक्षा म्हणजे 45 लाख शेतकऱ्यांना असं अपेक्षित होतं की 7-8 हजार राहील, नंतर ते 17,000 झाली आणि ते 27,000 कोटीपर्यंत ती वीज बिलची माफी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जास्तीत जास्त मदत करावी अशी आमची देखील अपेक्षा होती, परंतु जशी अपेक्षा होती त्या पद्धतीची मदत सरकारने 31,628 कोटी रुपयाची जाहीर केली. तिन्ही प्रभागाच्या कोरडवाहू, बागायती, जिरायती सर्व शेतकऱ्यांना जी मदत केली, त्यानंतर रबीमध्ये जी NDRFच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत करण्याचा जो निर्णय सरकारने केलं, हे अतिशय समाधान करणार आहे. नुकसानीची पूर्णपणे मदत भरपावती कधीच कुठल्या सरकारने दिली नाही, परंतु आजतागायत महाराष्ट्र सरकारने केलेल्या सर्व मदतीपेक्षा ही मदत उत्तम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आर्थिक परिस्थितीमध्ये थोडंसं ताण असताना आपल्यालाही कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे प्रकल्प सुरू आहे, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ही म्हणजे एकदम अशा पद्धतीचं संकट येणं, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना येणं, त्यामुळे एवढं मोठं पॅकेज देणं फार अडचणीचं होतं. परंतु मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा पवार या तिघांचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अशा संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्याला जो मदतीचा निर्णय घेतला, तो निश्चितच एक खूप मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. आणि अपेक्षित मदत जी होती आम्हाला ती त्यांनी केलेली आहे, त्यासाठी मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. विरोधक कुठेतरी अजूनही या मदतीला तुटपुंजी मदत आहे असं म्हणताय, आकडे फुगवले असा आरोप. असं आहे, दुसऱ्यावर बोट दाखवताना स्वतःचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे. यापूर्वी कोरोनासारखं संकट होतं, मजूर इकडून तिकडे जात होते, तेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती होती, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मदत करण्यासाठी एकनाथजी शिंदे पुढे होते. परंतु हे जे लोक आज जे आरोप करून राहिले, यांनी कधीच लोकांना अशा पद्धतीची मदत केली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की जेव्हा सरकारेपूर्वी होती, आपल्याला कल्पना आहे की लोकशाही आघाडी सरकार असताना शेतकऱ्याला मदतीचं कशी थट्टा व्हायची, परंतु निकष हे बाजूला डावलण्यात आले. आणि मागे आपण 2 हेक्टरचं 3 हेक्टरची मदत झाली, पैसे देखील वाढवण्यात आले. आणि तुम्ही एकंदरीत जर स्वतः मीडिया पर्सन म्हणून जर तुम्ही अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या इतिहासात मागील 1960 पासून आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास तपासला तर या सरकारने शेतकऱ्याला केलेली मदत, कृषी क्षेत्रामध्ये झालेला आपला खर्च, वेगवेगळ्या योजनेतून म्हणजे कापूस खरेदीचा विषय असो की सोयाबीनचा असो की या सर्व पूर्ण जर बेरीज केली तर तिप्पटीने मदत या ठिकाणी जो आकडा आहे तो पहिलेच्या तुलनेमध्ये, सरकारच्या तुलनेमध्ये तिप्पट किंवा 4पट जास्त आहे. मग अशा परिस्थितीत विरोधकांपासून काही प्रमाणपत्राची गरज नाही. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने उभी आहे. एका बाजूने समाजातल्या सर्व वर्गाला मदत करायची, दुसऱ्या बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे विकास कामाने इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट उभे करायचे आणि त्यानंतर अशा परिस्थितीचं संकट आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करायची. हा एक अभूतपूर्व काम सरकारने केलेला आहे. शेवटी सर्व सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. आणि या परिस्थितीमध्ये जी मदत झालेली आहे ती आम्ही देखील जी अपेक्षा करू शकत नव्हतो, आम्ही मागणी करत होतो, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय संकटाच्या प्रसंगी मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कारण की जी आपल्यालाही माहीत आहे की बाकीच्या सरकारसारखी आपण फसवणूक केली नाही. आज राज्याची कृषी जे वीज बिलाची सबसिडी आहे ते साधारणतः 27,000 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ती 19,000 कोटी होती आणि तरी देखील आपण शेतकऱ्यांना शून्य बिल केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण मदतीची बेरीजची जर टोटल केली तर आपल्याला लक्षात येईल की ही मदतीचा उच्चांक आहे आणि ही मदत ऐतिहासिक आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.